होळी म्हटली की थंडाई आलीच. तर आज मी इकडे थंडाईचे 3 प्रकार बनवलेत. तर चला बघूया मी कसे बनवले. एकदम सोपी पद्धत. सगळ्यात आधी इथे मी गुलाबी गुलकंद थंडाई बनवणार आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला 250 एम-एल दूध, 2 टेबलस्पून थंडाई सिरप, 1 टेबलस्पून गुलकंद, 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम, थोडीशी ड्रायफ्रुटची पावडर, रोज पेटल्स आणि रेड कलर. आपण इथे रोज सिरप पण वापरू शकतो. तर इकडे मी हे रेडीमेड थंडाई सिरप घेतलंय. आता हे मिक्सरला असं दोनदा फिरवायचं आणि तयार होते आपली ही गुलाबी गुलकंद थंडाई. थोडेसे रोज पेटल्स, तुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट पावडर. आता बनवूया चॉकलेट थंडाई. 250 एम-एल दूध, 2 टेबलस्पून थंडाई सिरप, 1 टेबलस्पून कोको पावडर, ड्रायफ्रूट पावडर, 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम हे घेऊन याला मिक्सरला फिरवायचं. आता इथे मी चॉकलेट सिरप घालते ग्लासमध्ये म्हणजे दिसायला जरासं छान वाटतं. हे आपलं डेकोरेट करून झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण चॉकलेट थंडाई ओतूया आणि वरून आपण परत एकदा थोडंसं चॉकलेट सिरप स्प्रिंकल करायचंय, सोबतच ड्रायफ्रूटची पावडर. आता आपण रेग्युलर थंडाई इथे मी 250 एम-एल दूध, 2 टेबलस्पून थंडाई सिरप, ड्रायफ्रुट्स पावडर, थोडीशी वेलची पावडर घेऊन याला फिरवायचे आणि तयार झाली आपली ही केशर थंडाई. तर आता ह्याला मी गार्निशिंगसाठी इथे ड्राय फ्रुट्स आणि केशर सोबतच रोज पेटल्स घालणार आहे. तर मग अशा प्रकारे आपली ही चॉकलेट थंडाई, गुलाबी गुलकंद थंडाई आणि केशर थंडाई तयार आहे. तर मग कशी वाटली रेसिपी? तुम्ही पण नक्की ट्राय करा.